सेल कमी झाला तर सेलच्या लोकांना कमी करतील, मार्केटिंगच्या लोकांना कमी करतील, प्रोडक्शनच्या लोकांना कमी करतील, पण अकाउंटंटला काढला असं कसं होईल? त्याच्यामुळं हा अतिशय सिक्युअर्ड जॉब आहे आणि ह्याच्यात टॅक्सेशन आहे, जीएसटी, इन्कम टॅक्स, ह्याच्यात सतत नवीन नवीन चेंज होतात असतात. आता पुढच्या काही दिवसामध्ये बजेट येणार आहे. ह्या बजेटमध्ये परत इन्कम टॅक्समध्ये खूप सारे चेंजेस होतील, जीएसटी मध्ये चेंजेस होतील आणि ती ह्या फील्डची ब्युटी आहे, ती ह्या करिअरची ब्युटी आहे. कारण की सतत चेंज असल्यामुळं सतत तुम्हाला ते अपडेट करायला लागतं आणि त्याच्यामुळं सतत ह्या फील्डमध्ये काम करणाऱ्या प्रोफेशनलची गरज वाढत राहते, त्याची जास्तीत जास्त गरज होत राहते, कारण की खूप नवीन नवीन चेंजेस येत राहतात. त्याच्यामुळे ग्रोथ खूप जास्त आहे. आज तुम्ही एका फील्ड ठिकाणी जॉब करताय, काही कारणासाठी तुम्हाला शिफ्ट करायला लागलं, तिथं तुम्ही जाऊन तुम्ही घेतलं तर तुम्हाला चांगली ग्रोथ मिळते. जसं तसं तुमचा एक्सपिरियन्स वाढतो तशा प्रकारे तुमची ग्रोथ होत राहते आणि रिस्पेक्ट, तुम्ही एक अकाउंट मॅनेजर लेवलवर काम करता आहात, तुम्ही तुमच्या ऑफिसमधल्या 50 लोकांचे पगार काढता आहात, त्यांचं सगळं वर्किंग करतात, त्याच्यानंतर ऑफिसमध्ये इकडे तिकडे सगळे रिस्पेक्ट तुम्हाला 100% मिळणारच. त्याच्यामुळे स्पेशली मुलींसाठी ना हे करिअर खूप जास्त चांगलं आहे. सो सायन्स बॅकग्राऊंडची जरी असली आणि तू 12वी करतेस ना, एकदम परफेक्ट टाईमवर तू करतेस. कारण की नॉर्मली आपण ग्रॅज्युएशनमध्ये ना एवढं काही फ्रुटफुल करत नाही, होत नाही. ग्रॅज्युएशन आपण तसंच कंप्लीट करून टाकतो आणि मग बीकॉम झाल्यानंतर किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपण शोधायला चालू करतो की आता पुढे काय करायचं, ते पण ठीक आहे, हरकत नाही. पण 12वी इज द परफेक्ट टाइम यू शुड स्टार्ट थिंकिंग अबाउट युअर करिअर. त्यावेळेस तुम्ही करिअर चालू तुमचं खूप लवकर करिअर. आता आपण तुम्ही सचिन तेंडुलकर आपल्या सगळ्यांचा आवडता क्रिकेटपटू आहे, राईट? सचिननं करिअर कधी चालू केलं? 16व्या वर्षी. आणि त्याच्यामुळे 16व्या वर्षी करत चालल्यामुळे त्यांनी एवढे सारे विक्रम पूर्ण हासिल केले, एवढे विक्रम त्यांनी अचीव केले. आणि तेच बाकी महेंद्रसिंग धोनी असतील ते पण चांगले प्लेयर आहेत, खूप ते 25, 27, 28व्या वर्षी चालू करतात, पण सचिन एवढे विक्रम नाही करत आले. सगळेजण आपापल्या हिशोबात ग्रेट आहेत, पण विक्रम सगळ्यात जास्त सचिनने केले आणि त्याच्यामुळे त्याला गॉड ऑफ द क्रिकेट म्हणतात. त्याच्यामुळे 12वीला आपण जेवढं अगोदर करिअर चालू करू तेवढं आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो आणि तेवढं आपलं करिअर लवकरात लवकर सेट होऊन जास्त आपल्याला स्पीड घेता येऊ शकते, जास्त चांगल्या प्रकारे आपण करिअरमध्ये सेट होऊ शकतो.